नमस्कार मंडळी, चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. तर इथे आपण छान अशा गुळाच्या पुऱ्या बनवलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता त्या मस्त अशा टम्म फुगलेल्या देखील आहे आणि जरा देखील तेलकट नाही आहे. तर सर्वात आधी आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि इथे मी 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ आपल्याला चिरून किंवा किसूनच घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन विरघळतो. तर आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हा गूळ अशा पद्धतीने विरघळवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही गॅसवर पातेलं ठेवून देखील गूळ विरघळवून घेऊ शकता, पण नंतर ते थंड झाल्यावरच पिठामध्ये टाकायचं आहे. तर 1 वाटी गुळासाठी आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपला गूळ हा छान विरघळवून तयार झालेला आहे. तर बऱ्याचदा गुळामध्ये कचरा असतो म्हणून आपल्याला आता हे गुळाचे पाणी गाळणीने गाळून घ्यायचे आहे. आता आपल्याला एका बाउलमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ हे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे रवा टाकायचा आहे. रवा टाकल्याने पुरीला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि आता आपल्याला याच्यामध्ये किंचित असं मीठ टाकायचं आहे. कोणत्याही गोड पदार्थामध्ये किंचित मीठ टाकले की त्याची चव ही छान बॅलन्स होते. आता इथे खलबत्त्यामध्ये मी 1 चमचा बडीशोप आणि 3-4 वेलच्या कुटून घेतलेल्या आहेत. तर याच्यामुळे छान सुगंध देखील येतो आणि पुऱ्यांना छान अशी चव देखील येते. आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊया आणि इथे मी 3 चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे. तेलाचे मोहन घातल्याने पुरी ही छान खुसखुशीत होते आणि कमी तेल पिते आणि जरा देखील पुरी तेलकट होत नाही. तर आता आपण तेल गरम असल्यामुळे चमच्यानेच हे पीठ आधी मिक्स करून घेऊया आणि नंतर 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून तेल हे पूर्ण पिठाला लागल्या जाईल. तर आता साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर पीठ छान मिक्स झाले की आपण बघूया याची छान अशी मुठी तयार झालेली आहे. तर आता आपलं पीठ हे एकदम व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गुळाचे पाणी टाकून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला मी इथे अर्धच पाणी टाकलेलं आहे कारण काही गव्हाला पाणी जास्त लागतं किंवा काही गव्हाला कमी लागतं. तर आता पाणी टाकून आपण पीठ हे मळून घेऊया. तर इथे पुन्हा पाण्याची आवश्यकता असल्यामुळे मी इथे पुन्हा एकदा पाणी टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा आपण मळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार झालेला आहे आणि थोडे गुळाचे पाणी शिल्लक आहे म्हणून आपण पुन्हा इथे अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे पूर्ण गुळाचे पाणी टाकून देऊया आणि पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया. तर आता थोडेसे पीठ हे सैल झालेले आहे म्हणून आपण पाव वाटी पीठ टाकलेले आहे. तर 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाण्यासाठी आपण पावणे 3 वाटे पीठ इथे वापरलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता ह्या प्रमाणामध्ये आपलं पीठ हे छान मळून झालेलं आहे आणि अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे. तर आता आपल्याला 15 मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान हा फुलून येईल. तर आता 15 मिनिटे झालेली आहे आणि आपलं पीठ देखील छान असं भिजलेलं आहे. तर आता ह्या पिठाचे मी समान आकाराचे 3 असे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि ते थोडेसे मळून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि पोळपाटावर इथे मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि आपण जशी चपाती लाटतो त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. पण नेहमीच्या चपातीपेक्षा ही चपाती आपल्याला थोडीशी जाड ठेवायची आहे. तर आता इथे ज्या वाटीला काट नसेल अशी वाटी आपण घ्यायची किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या ह्या कट करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साईडचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुन्हा पुऱ्या करायच्या आहे. जर तुम्हाला पुऱ्या कडक आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पोळी ही पातळ लाटली तरीही चालेल आणि अशा पद्धतीने लाटली तर पुऱ्या ह्या छान फुगतील. तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. आता तेल गरम झाले की आपल्याला एक एक करून पुरी सोडायची आहे. तर याच्यामध्ये मी 3 पुऱ्या सोडलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या पुऱ्या ह्या फुगलेल्या देखील आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वच पुऱ्या आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायच्या आहे
म्हणजे सर्व पुऱ्या ह्या एक समान होतील आणि जळणार देखील नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त असा चॉकलेटी कलर हा पुऱ्यांना आलेला आहे. तर गुळाच्या पुऱ्यांना हा असाच कलर आला पाहिजे. आणि याचा कलर जर तुम्ही गव्हाळ ठेवला तर कदाचित पुऱ्या ह्या थोड्याशा कच्च्या पण राहू शकतात. तर आता आपण दोन्ही साईडनी मस्त अशा ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या पुऱ्या आता ह्या तळून झालेल्या आहे आणि जरा देखील तेलकट राहिलेल्या नाही आहे. तर इथे सर्वच पुऱ्या ह्या छान फुगलेल्या आहेत. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.